नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डी.एम. सर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये. आपलं जे काही हे ऑनलाईन लेक्चर आहे, यामध्ये आपला सब्जेक्ट सुरू आहे सॉम आणि सॉममध्ये पहिला चॅप्टर जो काय आहे नॉर्मल स्ट्रेसेस आणि स्ट्रेन्स तो आपला झालेला आहे. आता आपण सुरू करणार आहोत चॅप्टर नंबर 2 टेम्परेचर स्ट्रेसेस. पण त्याआधी मी बऱ्याच मुलांना मागच्या चॅप्टरचे काही ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायला सांगितले होते. बऱ्याच जणांनी सॉल्व्ह केलेले आहेत. चांगले चांगले रिप्लाय येत आहेत. ज्यांनी सॉल्व्ह केले नाहीत त्यांनी नक्की प्रयत्न करा आणि मग ते जे काही आन्सर्स आहेत ते शक्यतो कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून इतरांनाही दिसतील. मेलवर बरेच जणांचे आन्सर्स येत आहेत. कमेंट बॉक्समध्ये जर आन्सर टाकले तर ते इतरांना पण बेनिफिशियल होईल. ज्यांना सुटत नाहीयेत त्यांना सुटण्याचा पण प्रयत्न होईल. तर सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आन्सर सोडवण्याचा. या ठिकाणी बघा, आपण आज चालू करत आहोत चॅप्टर नंबर 2 टेम्परेचर स्ट्रेसेस. टेम्परेचर स्ट्रेसेस हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. याचं एक ऑब्जेक्टिव्ह विचारलं जातं. याच्यामध्ये थोडंसं इमॅजिनेशनचा पार्ट आहे. तुम्हाला पण इमॅजिन करावं लागेल, जे तरच ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सुटतील. तर या ठिकाणी बघा, पहिल्यांदाच मी तुम्हाला एक सांगतो की टेम्परेचर स्ट्रेसेस आणि नॉर्मल स्ट्रेस स्ट्रेन हे जे काही दोन चॅप्टर्स आहेत, हे दोन वेगळे वेगळे का केलेले आहेत. तर बेसिक डिफरन्स बघूयात आपण. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन नॉर्मल स्ट्रेस स्ट्रेन आणि टेम्परेचर स्ट्रेसेस. तर नॉर्मल स्ट्रेसेस मध्ये काय होतं, ज्या वेळेस आपण एखाद्या मटेरियल वरती एखादा फोर्स अप्लाय करतो, तर त्या मटेरियलची लेंथ ही आयदर इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ फोर्स. म्हणजेच जर आपण टेन्साईल फोर्स लावला तर त्या मटेरियलची लेंथ इन्क्रीज होणार आहे. कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावला तर मटेरियलची लेंथ डिक्रीज होणार आहे. मग जर ही टेन्साईल फोर्स लावल्यानंतर लेंथ इन्क्रीज होत असेल तर त्याच्या उरलेल्या ज्या काही दोन डायमेन्शन आहेत, जसं की विड्थ आहे आणि त्या मटेरियलची हाईट आहे, या दोन डायमेन्शन्स ह्या डिक्रीज होतात इन द नॉर्मल स्ट्रेस स्ट्रेन, नॉर्मल फोर्स लावल्यानंतर. पण टेम्परेचर स्ट्रेसेस मध्ये काय होतं बघा, जर आपण एखाद्या मटेरियलचं टेम्परेचर वाढवलं तर मटेरियलमध्ये एक्सपान्शन होतं. टेम्परेचर डिक्रीज केलं तर मटेरियलमध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं. म्हणजे मटेरियलची लेंथ, व्हॉल्यूम कमी होतो किंवा व्हॉल्यूम वाढतो. आता हा जो काही प्रकार आहे तो बघा, इथे मी एक ब्लॉक दिलेला आहे तुम्हाला. माझा कर्सर सगळ्यांना दिसतोय, कर्सरकडे लक्ष ठेवा. या ठिकाणी एक रेक्टेंग्युलर क्यूब घेतलेला आहे. त्याची लेंथ आहे L, विड्थ आहे B आणि हाईट आहे H. तर याच्यामध्ये जर आपण टेम्परेचर इन्क्रीज करण्याचा प्रयत्न केला तर याची लेंथ काहीतरी प्रमाणामध्ये इन्क्रीज होईल. विड्थ आणि ब्रेड्थ किंवा विड्थ आणि हाईट यामध्ये काय फरक पडेल, तर बघा या ठिकाणी या दोन्हीही बाजू इन्क्रीजच होतात, डिक्रीज होत नाही. जसं की नॉर्मल स्ट्रेस स्ट्रेन मध्ये त्या डिक्रीज झाल्या होत्या, तिथे कॅल्क्युलेशन्स आपले निगेटिव्ह आले होते. या ठिकाणी तसं न होता याची विड्थ ही इन्क्रीज होते, याची हाईट ही इन्क्रीज होते आणि याची लेंथ ही इन्क्रीज होते जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं तर. आणि जर तुम्ही टेम्परेचर डिक्रीज करण्याचा प्रयत्न केला तर याची लेंथ डिक्रीज होईल, विड्थ डिक्रीज होईल आणि हाईट पण डिक्रीज होईल. हा मेन डिफरन्स आहे आपला नॉर्मल स्ट्रेस स्ट्रेन आणि टेम्परेचर स्ट्रेसेस मध्ये. तर याच्या सोबतच पुढे जाऊयात बघा. चेंज इन लेंथ होतो म्हणजे किती होतो, किंवा इन्क्रीज लेंथ होतीये, डिक्रीज लेंथ होतीये, किती होतीये, याच्यासाठी बेसिक फॉर्म्युला आहे बघा. चेंज इन लेंथ इज इक्वल टू एल अल्फा टी, एल अल्फा डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे काय, तर चेंज इन लेंथ, चेंज इन टेम्परेचर, कितीपासून कितीपर्यंत टेम्परेचर वाढवलेलं आहे. टेम्परेचर इज इन्क्रीज्ड फ्रॉम T1 टू T2. मग तो काही जो काही टेम्परेचर डिफरन्स आहे तो म्हणजे आहे इथं डेल्टा टी. एल म्हणजे काय, तर लेंथ ऑफ मटेरियल. त्यानंतर अल्फा काय आहे, अल्फाला म्हणलेला आहे कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. आता कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन हा जो काय आहे तो प्रत्येक मटेरियल साठी फिक्स आहे. मटेरियल वाईज तो चेंज होतो. जसं की खाली काही तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. अल्फा ऑफ ए स्टील, स्टीलचा अल्फा 12 इंटू 10⁻⁶. अल्फा ऑफ ए कॉपर 17 इंटू 10⁻⁶. अल्फा ऑफ ए ब्रास 19 इंटू 10⁻⁶. आणि अल्फा ऑफ ए अल्युमिनियम इज 24 इंटू 10⁻⁶. प्रत्येकाची व्हॅल्यू मटेरियल वाईज कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन वेगळा वेगळा आहे. आता या फॉर्म्युलामध्ये, या फॉर्म्युलामध्ये पहा, आपल्याला समजतंय की हा जो अल्फा आहे आणि हे जे चेंज इन लेंथ आहे ते एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच अल्फाची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढी चेंज इन लेंथ जास्त. म्हणजे पहा, या 4 एक्झाम्पल पैकी या ठिकाणी स्टील साठी 12 आहे, कॉपर साठी 17 आहे, ब्रास साठी 19 आहे, अल्युमिनियम साठी 24 आहे. मग कोणा सेम टेम्परेचर इन्क्रीज केलं तर कोणत्या मटेरियल मध्ये चेंज इन लेंथ जास्त होईल,
असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की ॲल्युमिनियम मध्ये चेंज इन लेंथ जास्त होईल ॲज कम्पेअर्ड टू ब्रास, कॉपर आणि स्टील. सगळ्यात कमी कोणामध्ये होईल तर या 4 मटेरियल पैकी स्टील मध्ये सगळ्यात कमी एक्सपान्शन किंवा सगळ्यात कमी कॉन्ट्रॅक्शन होईल, कारण की याचा जो काही कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन आहे तो खूप कमी आहे. त्याचनुसार बघूयात की याच्या विड्थ मध्ये काय चेंज होतो. विड्थ मध्ये चेंज होतो बी अल्फा टी. बी म्हणजे ओरिजिनल विड्थ, अल्फा कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन, डेल्टा टी म्हणजे पुन्हा चेंज इन लेंथ, कितीपासून कितीपर्यंत वाढवलेला आहे. सिमिलरली चेंज इन हाईट आहे एच अल्फा टी. डेल्टा टी इज चेंज इन टेम्परेचर, अल्फा इज अगेन कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन अँड एच इज हाईट. त्याचप्रमाणे जर डिक्रीज करायचा प्रयत्न केला टेम्परेचरला तर याची हाईट पण डिक्रीज होणार, विड्थ डिक्रीज होणार आणि लेंथ पण डिक्रीज होणार. तर हे होतं टेम्परेचर स्ट्रेसेस मध्ये. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. नॉर्मल स्ट्रेस स्ट्रेन आणि थर्मल स्ट्रेसेस मध्ये हा जो मेन डिफरन्स आहे हा सगळ्यात महत्वाचा बघा. हा जर समजला तर पुढच्या सगळ्या गोष्टी इमॅजिन होतील. यानंतर पाहूयात की का प्रॉपर्टीज मध्ये काय काय चेंज होतोय. इथं केस नंबर 1 बघा, मी छोट्या छोट्या केसेस मध्ये डिस्ट्रीब्यूट करून देण्याचा प्रयत्न केलाय. की केस नंबर 1 आहे व्हेन मटेरियल इज फ्री टू एक्सपांड इन ऑल डायरेक्शन. एक रेक्टेंग्युलर एक क्यूब घेतलेला आहे आपण, ज्याची लेंथ आहे एल, विड्थ आहे बी आणि हाईट आहे एच, आणि हा सगळ्या बाजूने फ्री आहे, याला कुठेच काही रिस्ट्रिक्शन नाहीये. इट इज फ्री टू एक्सपांड अँड टेम्परेचर इज इन्क्रीज्ड फ्रॉम T1 डिग्री सेल्सिअस टू T2 डिग्री सेल्सिअस. अशी जर कंडिशन असेल तर चेंज इन लेंथ येते याची एल अल्फा टी, चेंज इन विड्थ येते बी अल्फा टी आणि चेंज इन हाईट येते एच अल्फा टी. टी म्हणजे काय तर चेंज इन टेम्परेचर, थोडक्यात डेल्टा टीच. त्यानंतर बघा ही झाली याची चेंज इन लेंथ. मग आता याच्यामध्ये येणारा स्ट्रेन किती आणि स्ट्रेस किती हा प्रश्न विचारला जातो आपल्याला. बघा हे आहेत 3 फॉर्म्युले, हे आहेत त्याच्या खाली स्ट्रेनचे 3 फॉर्म्युले आणि त्याच्या खाली स्ट्रेसचे परत 3 फॉर्म्युले. कुठलाही एक विचारला जातो की कोणत्या डायरेक्शनला स्ट्रेन किती येईल, वाय डायरेक्शनला स्ट्रेस किती येईल, झेड डायरेक्शनला स्ट्रेस किती येईल. त्यामुळे हे पाठ करून तुम्हाला जमणार नाही. याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग गरजेचं आहे. मग प्रॉपर अंडरस्टँडिंग एकदाच करून घ्या. बघा चेंज इन लेंथचा फॉर्म्युला माहिती आपल्याला एल अल्फा टी, बी अल्फा टी किंवा एच अल्फा टी. मग स्ट्रेन म्हणजे काय, स्ट्रेनचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ किती होतोय रे इथे बघा एल अल्फा टी एवढा चेंज इन लेंथ होतोय आणि डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ किती आहे एल. मग हा डिवायडेड बाय एल केल्यानंतर एल एल गेट कॅन्सल आणि शिल्लक राहतो फक्त अल्फा टी किंवा अल्फा इंटू डेल्टा टी. त्यामुळे स्ट्रेन इन लेंथ आहे स्ट्रेन इन लेंथ आहे अल्फा इंटू टी किंवा अल्फा इंटू डेल्टा टी. बऱ्याच पुस्तकांमध्ये नोटेशन अल्फा टी दिलेला आहे, डेल्टा टी घेतलेला नाही किंवा काही काही ठिकाणी डेल्टा ही घेतलेला आहे, डिपेंडिंग अपॉन द ऑथर्स. या ठिकाणी मी डेल्टा टी घेतलेला आहे. तुम्ही ऑप्शन मध्ये बघताना व्यवस्थित चेक, ऑप्शन सोडवताना व्यवस्थित चेक करून पहा की तिथं टी म्हणजे काय घेतलेलं आहे, नोटेशन नेमकं काय घेतलेलं आहे आणि त्यानुसार मग आन्सर तुमचं क्लिक करा. त्यानंतर बघा स्ट्रेन इन विड्थ. सिमिलरली बी अल्फा इंटू डेल्टा टी डिवायडेड बाय बी is equal to b gets cancel and alpha into delta t. Similarly strain in height is equal to h alpha into delta t divided by h get cancel alpha into delta t. तर ज्यावेळेस मटेरियल इज फ्री टू एक्सपांड इन एनी डायरेक्शन असेल त्यावेळेस चेंज इन लेंथचे फॉर्म्युले माहिती आहेत आपल्याला, स्ट्रेनचे पण फॉर्म्युले काढता आले. आता स्ट्रेस म्हणजे काय बघूयात. स्ट्रेस इंड्युस्ड इन द मटेरियल. मग तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न काय विचारतात बघा की स्ट्रेस इन एक्स डायरेक्शन काय असू शकतो, स्ट्रेस इन वाय डायरेक्शन काय असू शकतो किंवा स्ट्रेस इन झेड डायरेक्शन काय असू शकतो इफ मटेरियल इज फ्री टू एक्सपांड. असा प्रश्न विचारलेला आहे जस्ट 2018 मध्ये पीडब्ल्यूडीचा जो काही पेपर आला होता त्यामध्ये थर्मल स्ट्रेसेसचं एक ऑब्जेक्टिव्ह विचारलं होतं आणि त्यामध्ये विचारलं होतं if a material is free to expand in all direction then what is the stress developed in its longitudinal direction. मग तिथे वेगवेगळे फॉर्म्युले दिले होते, अल्फा टी, अल्फा टी ई वगैरे वगैरे फॉर्म्युले दिले होते. एक आन्सर 0 पण होतं. मग आता पाहूयात की याचं नेमका स्ट्रेस डेव्हलप्ड काय होतं. तर मटेरियल इज फ्री टू एक्सपांड. जर फ्री टू एक्सपांड आहे तर त्यामध्ये स्ट्रेस येण्याचा काही प्रश्नच येत नाही. कसं की बघा मी एक सोपं उदाहरण देतो. जर टीव्हीला आपल्या घरी मॅच सुरू आहे, एखादी इंडिया पाकिस्तान मॅच सुरू आहे आणि आपल्याला कोणीच काही म्हणत नाहीये की आपल्या फॅमिलीमधून किंवा आपले आई वडील सांगत नाहीयेत की मॅच पाहू नकोस,
काहीच म्हणत नाहीयेत, आपलं चालू आहे निवांत. मग त्या कंडिशन मध्ये आपल्यामध्ये काही स्ट्रेस डेव्हलप होत नाही. पण ज्या वेळेस अशी कंडिशन येते की मॅच सुरू आहे, इंडिया पाकिस्तान मॅच सुरू आहे, क्रिकेट मॅच सुरू आहे आणि आपल्याला आपली आई ओरडली, वडील ओरडले किंवा दुसरं कोणीही ओरडलं की बेटा आता टीव्ही बंद कर आणि अभ्यासाला बस. मग त्यावेळेस आपल्याला स्ट्रेस डेव्हलप व्हायला तयार होतो. ज्या ठिकाणी आपल्याला रिस्ट्रिक्शन्स टाकले जातात तेव्हा आपल्यामध्ये स्ट्रेस यायला चालू होतो. म्हणजेच यावरून आपण असं म्हणू शकतो की जेव्हा आपल्याला काही रिस्ट्रिक्शन असेल तेव्हा आपल्यामध्ये स्ट्रेस निर्माण होतो. एखाद्या बॉडीला काहीतरी रिस्ट्रिक्शन केलं तर त्या बॉडीमध्ये स्ट्रेस डेव्हलप व्हायला तयार होतो. म्हणजेच या ठिकाणी मटेरियल इज फ्री टू एक्सपांड इन ऑल डिरेक्शन, याला काहीही रिस्ट्रिक्शन केलेलं नाहीये. त्यामुळे या ठिकाणी येणारा स्ट्रेस हा 0 आहे इन ऑल डायरेक्शन. म्हणजे स्ट्रेस along the length is 0, stress along the width is 0 and stress along the height is also 0 in case when material is free to expand in all direction. त्यानंतर पाहूयात पेपर मध्ये विचारलेले क्वेश्चन्स. या ठिकाणी पहा, मेटल बार फिक्स्ड at either end is cooled by reducing temperature 30 degree. The nature of stress developed on the bar will be. एक मेटलचा बार आहे, आयदर एंडला फिक्स केलेला आहे, त्याचा एक एंड फिक्स, कोणताही एक एंड फिक्स केलेला आहे आणि दुसऱ्या एंडला तो फ्री आहे. म्हणजेच तो फ्रीली एक्सपांड होऊ शकतो एक्स वाय झेड तिन्ही डायरेक्शनला, याचा अर्थ. आणि मग त्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोणत्या प्रकारचा स्ट्रेस डेव्हलप होईल असं विचारलंय. आणि ऑप्शन मध्ये दिले होते टेन्साइल स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, झिरो स्ट्रेस किंवा नन ऑफ दी अबव. MES 2013 लाच विचारलेला प्रश्न आहे. मग त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो. आयदर एंड म्हणजे कुठल्या तरी एक साइड त्याची फिक्स करून ठेवलेली आहे, टेम्परेचर वाढवलेलं आहे, म्हणजेच तो दुसऱ्या साइडला एक्सपांड फ्रीली होऊ शकतोय. हे आपल्याला तिथे इमॅजिन झालं पाहिजे आणि मग त्यावरून आपण आन्सर मार्क करणार आहोत 0. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 0. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन असा होता, a steel bar of 5 meter is heated from 15 degree to 40 degree. The bar will induce no stress, shear stress, tensile stress and compressive stress. A steel bar of 5 mm heated from 15 degree to 40 degree. आता यामध्ये कुठली कंडिशन दिलेली नाहीये की तो फ्री टू एक्सपांड आहे की इट इज रिस्ट्रिक्टेड वगैरे, असं काही सांगितलेलं नाहीये. मग याचा आन्सर काही येऊ शकतं. पण तरीही आपण जर असं ऍज्युम केलं की इथं फ्री टू एक्सपांड आहे तर त्यावेळेस त्याच्यामध्ये नो स्ट्रेस येईल. आणि जर नॉट फ्री टू एक्सपांड आहे तर मग काहीतरी स्ट्रेसची व्हॅल्यू येईल. पण या ठिकाणी असं स्पेसिफाय केलेलं नव्हतं. MES 2018 मध्ये विचारलेला प्रश्न होता. आन्सर की मध्ये याचा आन्सर पहिल्यांदा नो स्ट्रेस दिलं होतं पहिल्या आन्सर की मध्ये आणि दुसऱ्या आन्सर की मध्ये याला हॅश केलेलं होतं. म्हणजेच इथं क्लिअरली स्पेसिफाय केलेलं नव्हतं की कोणत्या प्रकारे मटेरियल आहे, त्याला रिस्ट्रिक्शन केलेलं आहे की नाही. मग या गोष्टी तुम्ही अशा प्रकारे आन्सर देऊ शकता. त्यानंतर पाहूयात केस नंबर 2. वेन मटेरियल इज नॉट फ्री टू एक्सपांड इन एक्स डायरेक्शन बट फ्री इन वाय डायरेक्शन अँड झेड डायरेक्शन. एक मटेरियल आहे ज्याची लेंथ आहे L आणि ज्याला आपण रिस्ट्रिक्ट केलेला आहे पहा आता एक्स डायरेक्शनला. मग याच्यामध्ये चेंज इन स्ट्रेसेस काय काय येतील तर पहा, ड्यू टू चेंज इन टेम्परेचर फ्रॉम T1 डिग्री सेल्सिअस टू T2 डिग्री सेल्सिअस इन्क्रीज केले असं सपोज करूयात आपण, तर चेंज इन लेंथ इज इक्वल टू एक्स डायरेक्शनला चेंज इन लेंथ होईल का याची? नाही बघा, रिजिडली फिक्स केलेला आहे. इथे दोन सपोर्टच्या मध्ये कर्सर दिसतोय सर्वांना. या ठिकाणी एक सपोर्ट आहे, या ठिकाणी एक फिक्स सपोर्ट आहे आणि या दोन फिक्स सपोर्टच्या मध्ये हे मटेरियल फिक्स केल्यामुळे त्याच्यामध्ये चेंज इन लेंथ तर काही होणार नाही. चेंज इन विड्थ होईल का? यस, विड्थ मध्ये चेंज होऊ शकतो. चेंज इन हाईट होईल का? यस, हाईट मध्ये पण चेंज होऊ शकतो. म्हणजे चेंज इन विड्थ इज इक्वल टू बी अल्फा टी, चेंज इन हाईट इज इक्वल टू एच अल्फा टी. पण त्याची लेंथ चेंज होणार नाही कारण त्याला एक्स डायरेक्शनला आपण एक्सपांड होऊन देत नाही आहोत. मग आता स्ट्रेन काय येईल बघा, स्ट्रेन इन लेंथ येईल चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. मग पहिल्यांदा चेंज इन लेंथ झालेली आहे 0 डिवायडेड बाय L इज इक्वल टू 0. म्हणजे इथं स्ट्रेन काहीही मिळणार नाही, स्ट्रेनची व्हॅल्यू 0 असेल. ऑब्जेक्टिव्ह साठी महत्वाचं हे ऑब्जेक्टिव्ह विचारलं जातं तुम्हाला की जर मटेरियल रिस्ट्रिक्ट केलेलं आहे मग त्यामध्ये स्ट्रेन किती होईल. एक्स डायरेक्शनला रिस्ट्रिक्ट केले मग त्यामध्ये एक्स डायरेक्शनला स्ट्रेन किती येईल. वाय डायरेक्शनला रिस्ट्रिक्ट केले, वाय डायरेक्शनला स्ट्रेन किती येईल. स्ट्रेन नाही विचारलं तर स्ट्रेस विचारतील किंवा चेंज इन लेंथ विचारतील किंवा न्यूमरिकल विचारतील. पाठ करून जमणार नाही तुम्हाला,
इथं समजूनच घ्यावं लागेल. त्यानंतर बघा स्ट्रेन इन विड्थ. आता विड्थ वाईज बघा, विड्थ फ्री टू एक्सपांड आहे, त्यामुळे बी अल्फा टी डिवायडेड बाय बी इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा टी. सिमिलरली स्ट्रेन इन हाईट इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा टी. नाउ स्ट्रेस इंड्युस्ड इन द मटेरियल. आता स्ट्रेस किती आलेला आहे बघूयात इथे. एक्स डायरेक्शनचा सुरुवातीला कॅल्क्युलेट करूयात, मग वाय आणि झेड डायरेक्शनचा बघूयात. एक्स डायरेक्शनला बघूयात, स्ट्रेस इज इक्वल टू, आपल्याकडे फॉर्म्युला आहे स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज इक्वल टू ई, यंग्स मॉड्युलस. आपण पाहिलं अकॉर्डिंग टू हुक्स लॉ, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज इक्वल टू यंग्स मॉड्युलस ई. मग इथं स्ट्रेस इज इक्वल टू ई इंटू एप्सिलॉन, म्हणजेच स्ट्रेन इंटू यंग्स मॉड्युलस. अशा प्रकारे फॉर्म्युला आपण डिनॉमिनेटरला वरती घेऊ शकतो आणि मग ई इंटू स्ट्रेन करायचं. सिम्पली स्ट्रेन किती आपल्याला माहिती आहे. मग या ठिकाणी स्ट्रेन घेताना काय काय घ्यायचं, तर किती स्ट्रेस जनरेट होऊ शकतो, तर किती रिस्ट्रिक्शन आहे तेवढं स्ट्रेस जनरेट होऊ शकतं. जसं की आपल्याला घरून सांगितलं फक्त इंडिया पाकिस्तान मॅच बघायची किंवा वर्ल्ड कपची फक्त फायनल मॅच बघायची, मग तेवढा स्ट्रेस जनरेट होईल. जर अजिबातच अख्खी सिरीजच नाही बघायची असं म्हणलं तर काय होईल की खूप सारा स्ट्रेस डेव्हलप होईल. त्याचप्रमाणे इथं स्ट्रेन रिस्ट्रेंड इन एक्स डायरेक्शन, जेवढा स्ट्रेन आपण रिस्ट्रेन केलेला आहे तेवढाच इनटू यंग्स मॉड्युलस. अशा प्रकारे स्ट्रेसचा फॉर्म्युला, स्ट्रेस आपण कॅल्क्युलेट करतो. म्हणजे स्ट्रेस अलॉंग द लेंथ इज इक्वल टू किती स्ट्रेन रिस्ट्रेन केलाय, तर अल्फा इंटू डेल्टा टी, एवढा स्ट्रेन आपण रिस्ट्रेन केलेला आहे आणि मग यंग्स मॉड्युलसने त्याला मल्टिप्लाय केलं ई, आणि आपल्याला सिम्पली फॉर्म्युला मिळाला अल्फा डेल्टा टी इंटू ई. हे आहे स्ट्रेस अलॉंग द लेंथ when material is not free to expand in length wise. आता width wise material is free to expand, त्यानंतर z डायरेक्शनला पण material is free to expand आहे. मग त्या ठिकाणी काही स्ट्रेस यायचा प्रश्नच येत नाही. मग त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी बघा जो काही स्ट्रेस येईल तो असेल 0. ही झाली आपली केस नंबर 2. त्याचप्रमाणे बघूयात आता नेक्स्ट केस नंबर 3, इल्डिंग ऑफ सपोर्ट. इल्डिंग ऑफ सपोर्ट म्हणजे नेमकं काय बघा मित्रांनो, तर हा जो काही पहिला सपोर्ट आहे, इथे कर्सर दिसतोय सर्वांना, हा पहिला सपोर्ट आहे तो फिक्स आहे आणि हा जो सेकंड सपोर्ट आहे, हा सेकंड सपोर्ट इल्ड होतोय. इल्ड होतोय म्हणजे काहीतरी प्रमाणात ढकलला जातोय, माग सरकवला जातोय किंवा दबला जातोय, अशा गोष्टी होतात. मग आता माग किती जातोय, तर त्याची व्हॅल्यू दिलेली आहे पहा या ठिकाणी डेल्टा. एवढा तो मागे जाऊ शकतो आणि यालाच म्हणलेला आहे थोडक्यात इल्डिंग ऑफ सपोर्ट. आता या ठिकाणी केस 3 मध्ये आपण ए पार्ट पाहूयात की दिस इल्ड, हा जो काही डेल्टा चेंज इन सपोर्ट मध्ये जो इल्ड होतोय डेल्टा इज ग्रेटर दॅन फ्री एक्सपान्शन. या मटेरियल मध्ये जेवढं काही फ्री एक्सपान्शन होणार आहे त्या फ्री एक्सपान्शन पेक्षा हा चेंज इन लेंथ जास्त आहे. डेल्टा इज ग्रेटर दॅन फ्री एक्सपान्शन. त्यावेळेस काय फरक पडतोय पाहूयात. मग ड्यू टू चेंज इन टेम्परेचर किंवा ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर, चेंज इन लेंथ इज इक्वल टू एल अल्फा टी. कारण डेल्टा मोठा आहे फ्री एक्सपान्शन पेक्षा, फ्री एक्सपान्शन तर एल अल्फा टीच आहे, डेल्टा त्यापेक्षा मोठा असल्यामुळे जेवढं फ्री एक्सपांड व्हायचंय तेवढं तो फ्री एक्सपान्शन होणार. सिमिलरली इन वाय डायरेक्शन बी अल्फा इंटू डेल्टा टी, अँड सिमिलरली इन झेड डायरेक्शन दॅट इज इन हाईट एच अल्फा इंटू डेल्टा टी. नाउ स्ट्रेन इन द मटेरियल. आता मटेरियल मध्ये स्ट्रेन किती होईल, तर चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. सिमिलरली पहिल्या केस सारखेच चेंज इन लेंथ आहे आपली एल अल्फा इंटू डेल्टा टी डिवायडेड बाय एल. मग स्ट्रेनची व्हॅल्यू मिळेल अल्फा इंटू डेल्टा टी. सिमिलरली विड्थ ला कन्सिडर केलं तर बी बी कॅन्सल होऊन अल्फा इंटू डेल्टा टी, आणि सिमिलरली हाईटला कन्सिडर केलं तर एच एच कॅन्सल होतो आणि आपल्याला राहतं अल्फा इंटू डेल्टा टी. मग या ठिकाणी सगळीकडे स्ट्रेन होतोय, कुठेच स्ट्रेन रिस्ट्रेन केलेला नाहीये. मग जर स्ट्रेस इंड्युस्ड कॅल्क्युलेट करायचा असेल तर दिस केस इज सिमिलर टू दॅट ऑफ आवर फर्स्ट केस, फ्री टू एक्सपांड एव्हरीवेअर. म्हणजे स्ट्रेस अलॉंग एक्स ऍक्सिस काहीच रिस्ट्रिक्शन नाहीये याला, स्ट्रेस 0. in y direction stress is 0 and in z direction also stress in 0. मग आता इथं मी x डायरेक्शन घेऊन तुम्हाला शिकवतोय. पेपर मध्ये मे बी y डायरेक्शन रिस्ट्रिक्ट करतील किंवा z डायरेक्शन रिस्ट्रिक्ट करतील. डेल्टा फ्री एक्सपान्शन पेक्षा जास्त असेल तर पहिली केस आणि ही केस आपल्याला सेमच मिळते. आता याच्यामध्ये बी केस पाहूयात. जर हे डेल्टा म्हणजे इल्डिंग ऑफ सपोर्ट इज लेस दॅन फ्री एक्सपान्शन असेल तर हे जे काही फ्री एक्सपान्शन जेवढं फ्री एक्सपान्शन होणार आहे त्याच्यापेक्षा हा जो काही डेल्टा आहे तो कमी आहे असं कन्सिडर करूयात आपण. की मग पहा या ठिकाणी
एक्स डायरेक्शनलाच आपण पाहूया तिथे चेंज इन लेंथ याची किती होतीये, तर मॅक्सिमम याच्यामध्ये चेंज डेल्टा होऊ शकतो, एल अल्फा टी नाही. एल अल्फा टी म्हणजे फ्री एक्सपान्शन आहे, त्याला एल अल्फा टी एवढं एक्सपांड व्हायचंय, पण आपण डेल्टा वरती त्याला रोखून धरलेला आहे. म्हणजेच याच्यामध्ये जी काही चेंज इन लेंथ होईल ती होईल डेल्टा. त्यानंतर चेंज इन विड्थला काही रिस्ट्रिक्शन नाहीये, बी अल्फा इंटू डेल्टा टी. चेंज इन हाईट असेल एच अल्फा इंटू डेल्टा टी. मग आता स्ट्रेन कॅल्क्युलेट करायचा आहे. हे झाले चेंज इन लेंथ. आता स्ट्रेन कॅल्क्युलेट करताना स्ट्रेनचा फॉर्म्युला चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. मग स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन बघा इथे डेल्टा अपॉन एल. स्ट्रेन इन विड्थ इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा टी आणि स्ट्रेन इन हाईट इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा टी, कारण त्यांना काही रिस्ट्रिक्शन केलेलं नाहीये. आता स्ट्रेस डेव्हलप बघूयात आपण काय होतंय इथे. तर स्ट्रेस इंड्युस्ड इन द मटेरियल मध्ये जो काही स्ट्रेस तयार होतोय त्याच्यासाठी परत सेम डेरिवेशन आपल्याला स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज इक्वल टू ई. मग स्ट्रेस इज इक्वल टू ई इंटू स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजे काय तर किती स्ट्रेन रिस्ट्रेन केलाय. आता या ठिकाणी बघा आपण किती स्ट्रेन रिस्ट्रेन करतोय. स्ट्रेस इज इक्वल टू स्ट्रेन रिस्ट्रेन इन एक्स डायरेक्शन इंटू यंग्स मॉड्युलस. मग किती स्ट्रेन रिस्ट्रेन केलाय तर याच्यामध्ये फ्री एक्सपान्शन होणार होतं एल अल्फा इंटू डेल्टा टी, पण झालेला आहे डेल्टा म्हणजे किती होऊन दिलेलं नाहीये आपण, तर एल अल्फा इंटू डेल्टा टी मायनस डेल्टा एवढा आपण एक्सपान्शन होऊन देणार नाही. याच्या इथपर्यंत एक्सपान्शन होणार आहे, पण याच्या पुढचं जे काही एक्सपान्शन होणार होतं तेवढंच आपण रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. म्हणजे एल अल्फा टी फ्री एक्सपान्शन मायनस होऊन दिलेलं डेल्टा आणि हे झालं चेंज इन लेंथ डिवायडेड बाय त्याची लेंथ केल्यावरती मिळेल आपल्याला स्ट्रेन, म्हणजे स्ट्रेन रिस्ट्रेन्ड इंटू ई. म्हणून इथं स्ट्रेसचा फॉर्म्युला तयार होतो एल अल्फा डेल्टा टी मायनस डेल्टा डिवायडेड बाय एल इंटू ई. हा आहे स्ट्रेस डेव्हलप्ड इन द मटेरियल वेन सपोर्ट इज यील्डिंग बट यील्डिंग इज लेस दॅन फ्री एक्सपान्शन अशी कंडिशन असेल तर. हा फॉर्म्युला बऱ्याचदा विचारलेला आहे पेपरमध्ये, त्यामुळे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. जरी लक्षात नाही राहिला तरी जागेवरती तयार करता आला पाहिजे ना आपल्याला. सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवता येणार नाही. जर तुम्ही फक्त फॉर्म्युले बाजूला काढण्याचा प्रयत्न केलात आपल्या पूर्ण सिलेबस मधून तर जवळपास 2000 पेक्षा जास्त फॉर्म्युले तयार होतात. आणि हे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत, थोडेसे पेपर चालले असतील डायरेक्टली फॉर्म्युलेच विचारतात. खूप सारे फॉर्म्युले एवढे 2-2.5 हजार फॉर्म्युले आपण लक्षात नाही ठेवू शकत. तर असे जे काही छोटे छोटे फॉर्म्युले आहेत ते तिथले तिथं क्रिएट करता आले पाहिजेत एक 15-20 सेकंदामध्ये. त्यानंतर बघूयात की स्ट्रेस डेव्हलप्ड इन विड्थ वाईज जो काही स्ट्रेस आहे तो 0 असणार आहे. हाईट वाईज स्ट्रेस काय असणार आहे तो 0 असणार आहे. तर ही झाली आपली केस नंबर 3A आणि 3B. अशा प्रकारे याच्यापैकी काहीतरी फॉर्म्युला तुम्हाला विचारतील किंवा याच्यावरती एक सोपं न्यूमरिकल पेपरमध्ये आलेला असेल. जरूर पेपर चाळा आणि पेपरमधून न्यूमरिकल शोधून काढा आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बघा याच्यामधून 100% तुम्हाला न्यूमरिकल सुटणार आहे.